आपण बघतोय सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या होत्या, तर गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी होत्या. 8 सप्टेंबर 1933 साली आशाताईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 10 वर्षापासून म्हणजेच 1943 सालापासून त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. अनेक दशकं आपल्या आवाजानं त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं, अनेकांना आनंद दिला. केवळ हिंदीच नाही किंवा मराठीच नाही, तर तमिळ, गुजराती, बंगाली यासह अनेक भाषांमध्ये त्यांनी 20,000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली. आणि त्याचमुळे संगीत इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिकेच्या रूपात त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं. 2008 साली भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांना मिळालाय. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या आशाताई यांचा अखेरचा प्रवास सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. आणि आपण आता पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्यसंस्कारांच्या ठिकाणी दाखल झालेत. आशाताईंची गाणी लोकांच्या जीवनात सदैव गुंजत राहतील. आशा भोसले यांच्या विलक्षण सांगीतिक प्रवासानं भारतीय सांस्कृतिक वारसा त्यांनी समृद्ध केलाय आणि जगभरातील असंख्य हृदयांना त्यांनी स्पर्श केलाय. त्या पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहतील अशी श्रद्धांजली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना वाहिली आहे. तर लोकांच्या मनात आवाजाच्या रूपानं त्या कायम अमर राहतील. त्यांच्या आवाज आणि शैलीतून आशा भोसले यांनी वेगळी ओळख निर्माण केली. या दुःखद प्रसंगी मंगेशकर कुटुंबियांबद्दल आम्हाला संवेदना आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाचा त्यांच्या निधनानं अंत झालाय. त्यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. त्यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम,